अकोल्यात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका ऑटो चालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या मुलीसोबत नराधम ऑटो चालकाने लगट करण्याचा प्रयत्न केला असता ऑटो चालकाने तिच्या हाताला आणि तंडाला चावा घेतला। कशीबशी या मुलीने ऑटो चालकाच्या तावडीतून सुटका केली। अकोल्यातील या प्रकारामुळे पालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे। दरम्यान ऑटो चालकाच्या विरोधात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जाफर खान सुभेदार खान असं आरोपी ऑटो चालकाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका 16 वर्षीय मुलगी नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी अकोला शहरात रूम भाड्याने करून राहत आहे। काल तिच्या गावावरून ती अकोल्याला परत आली। शहरातील बस स्थानकापासून रूमकडे ऑटो रिक्षाने जात असताना या ऑटो रिक्षा चालकाने तिचा विनयभंग केला। या ऑटो चालकाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्नही केला। नराधम ऑटो चालकाच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करीत असतानाच ऑटो चालकाने तिच्या हाताला आणि दंडाला चावा घेतला। दरम्यान कशीबशी सुटका करीत तिने पळ काढला। या संपूर्ण प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी ऑटो चालकाला अटक करून त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले। जाफर खान सुभेदार खान असं अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे। याबाबत अधिक तपास सिव्हिल लाईन ठाण्याचे पोलीस पुढील तपास करीत आहेत। मुलगी अल्पवयीन ट्युशन क्लास येते, कोचिंग क्लासेसमध्ये कोचिंग घेते। ती तिच्या आईवडिलांकडून गावाहून आली, बस स्टँडवर 4 वाजता उतरली आहे आणि उतरल्यानंतर पाऊस खूप असल्यामुळे तिने रिक्षा शोधल्यानंतर एका रिक्षावाल्याला त्या रिक्षात बसली ती विचारून, आणि रिक्षावाला जो यातला आरोपी रिक्षावाला आहे त्यांनी ती पहिले सरळ रिक्षा नेली। नंतर तिचं म्हणणं आहे की असं निर्जन जिथे पाऊसही भरपूर होता, लोक कोणी नव्हते, तिथे नेली आणि तिचा हात आणून तिला मिसबिहेव करून विनयभंग वगैरे केला। तिने घाबरून रिक्षामधून खाली उतरली ती जोरात। त्यानंतर ती रस्त्याने पुढे चालत ती दुसरी रिक्षा पकडून ती तिच्या क्लासेसकडे म्हणजे तिच्या राहण्याच्या ठिकाणाकडे गेली आणि त्याच्यानंतर ती तिच्या बरोबरीच्या सहकारासोबत पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशनला आल्यानंतर विदिन एका घंट्याचा CCTV वगैरे फुटेज करून आम्ही आरोपीचा शोध लावला आणि 1-1.5 घंट्यातच आम्ही मुलीचा जो असं त्रास देणारा जो रिक्षावाला आहे त्याला ताब्यात घेतलं आहे, रात्री अटक केलं आहे आणि त्याचा तपास सुरू आहे। त्याच्यात आरोपी ॲटोसहितच आम्ही ताब्यात घेतला आहे आणि रात्री त्याला अटक केली आहे। आता पुढील तपास सुरू आहे। मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पास्पोचं कलम लावलं आहे आम्ही याच्यात, आणि पास्पो 74-108 आणि कलम आहे आम्ही DNA 74-118 137 आणि पास्पोचं कलम 8 लावलं आहे। गुन्हेभंगाचा प्रकार असल्यामुळे हे सेक्शन आहे। पुढील तपास सुरू आहे।